नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक लेटेस्ट न्यूज। मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील उम्मरटी गावात महाराष्ट्र पोलिसांनी राबवलेल्या एका मोठ्या संयुक्त कारवाईने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांनी तब्बल 400हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह मध्यरात्री धडक देत अवैध शस्त्र निर्मिती, फरार गुन्हेगार आणि आंतरराज्यीय गुन्हेगाराविरोधात मोठे ऑपरेशन राबवले। या कारवाईत काय काय जप्त केले, किती जण ताब्यात घेतले गेले आणि पोलिसांनी गुन्हेगारावर कोणती नवीन रणनीती आखली, सविस्तर पाहूया। मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील उम्मरटी गावात महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांनी संयुक्तपणे आंतरराज्यीय ऑपरेशन कोम्बिंग सर्च हा विशेष मोहीम राबविला। जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली 400हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रात्री 1 वाजता विशेष पथकासह रवाना झाले। पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत संपूर्ण गावात सखोल शोध मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेचे मुख्य उद्देश फरार आरोपींचा शोध घेणे, अवैध देशी कट्ट्यांची निर्मिती आणि तस्करी रोखणे तसेच आंतरराज्यीय गुन्हेगारीचे जाळे उद्ध्वस्त करणे हा होता। कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल 45 संशयित घरांची झळाझडती घेतली। 20 संशयितांची कसून चौकशी करण्यात आली, तर 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईतील सर्वात मोठे यश म्हणजे 2 संशयितांकडून 2 देशी कट्टे आणि 4 जिवंत कारतूस जप्त करण्यात आली। याशिवाय 32 संशयित मोटरसायकली, देशी कट्टे तयार करण्यासाठी वापरला जाणारा मोठ्या प्रमाणातील कच्चा माल आणि विविध साचेही पोलिसांनी जप्त केले। या ऑपरेशनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर करण्यात आला। 27 फरार आणि संशयित आरोपींचे घरांचे जिओ टॅगिंग करण्यात आले असून भविष्यात त्यांच्या हालचालीवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवणे पोलिसांचे शक्य होणार आहे। या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले। त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांच्या संयुक्त पथकाने अत्यंत नियोजनबद्ध आणि यशस्वी कारवाई केली। पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध शस्त्र निर्मिती आणि आंतरराज्यीय गुन्हेगारीला मोठा धक्का बसल्याचा मानले जात आहे। अशा प्रकारच्या विशेष मोहीम भविष्यातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। आता पाहूया या संपूर्ण ऑपरेशनबाबत जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी नेमकी कोणती माहिती दिली, त्यांची संपूर्ण अधिकृत प्रतिक्रिया। सदर कारवाई ही जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण या 3 जिल्ह्यांची संयुक्त कारवाई झालेली आहे। जळगाव, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये जे देशी कट्टे सापडलेले आहेत मागच्या काही काळामध्ये आरोपींकडून किंवा गुन्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आणि जवळजवळ सर्व जे देशी कट्टे आहेत जे मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून ते तिथले जे बनवणारे जे लोक आहेत त्यांनी बनवून तिकडे विकलेले आहेत। त्याच्यामुळं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय पुरे सरांनी सूचित केलेले होते की आपण एक संयुक्त सर्च मोहीम राबवावी, जेणेकरून त्यांचं जे ओरिजिन आहे सगळं बनवण्याचं आणि आपल्याला जे काही संशयित आरोपी वगैरे आहेत ते आपल्याला ताब्यात मिळू शकतात। तर त्यांच्या सूचनेवरून पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जळगावचे 250 जवळपास मनुष्यबळ, नाशिक ग्रामीणचं 75 आणि धुळे जिल्ह्याचे 75 अंमलदार, तसंच डीवायएसपी एक नाशिक ग्रामीणचे मालेगावचे, तसंच धुळ्याचे DPO आणि जिल्ह्यातले 6 DPO जळगाव जिल्ह्यातले, तसंच जवळजवळ 12 PI आणि 30 PSI दर्जाचे अधिकारी, 8 SCPच्या टीम आणि धुळेची QRT तसंच जळगावची QRT अशा सर्व टीमनी आणि डॉग स्क्वॉड जळगावचे अशा सर्व टीमनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला होता। रात्री सर्वांना ब्रीफिंग करून 1 वाजता आम्ही सगळ्या टीम रवाना केलेल्या होत्या भरतीसाठी जळगाववरून आणि साधारण 3-3:30 पर्यंत टीम पोहोचली आणि 4 पासून आपण साधारण सकाळी 8 वाजेपर्यंत 4 तास ही सर्च मोहीम राबवलेली आहे। या सर्च मोहीम राबवत असताना
आपण जवळपास 40-45 जे कॉन्टॅक्ट किंवा इसम होते त्यांच्याकडे आपण तिथे चौकशी केलेली आहे. आणि त्याच्यातले 12 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं होतं. त्यांचे डोजियर आणि त्यांचे सर्व इन्फॉर्मेशन फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहेत. जेणेकरून त्यांचा कुठल्या गुन्ह्यात सहभाग आहे का याची पडताळणी करता येईल. त्याचप्रमाणे ही कारवाई करत असताना आम्ही कॉर्डनिंग केलेलं होतं संपूर्ण गावाला. तर आपल्या चोपडा ग्रामीण पंचायतीच्या हद्दीमध्ये सदर जे कॉर्डनिंग केलेले होते आपण आपले वाहतुकीचे त्यांना 2 पळताना मिळून आले. त्याच्याकडे दोघांकडे पण एक देशी कट्टा मिळालेला आहे, एक राऊंड मिळालेला आहे. त्यांना परत नेऊन आपण तिकडे परत घराचे सर्च पण त्यांच्या घेतलं आहे. जवळपास 32 सर्च आपण घेतलेले आहेत घरांचे. आरोपी आणि साहित्य त्यांची काही मिळते का याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये 27 संशयित आणि रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तिथले त्यांच्या घरांचे सुद्धा आपण जिओ टॅगिंग केलेलं आहे, जेणेकरून गुगल मॅपवरून त्यांच्या घरांचे अंदाज येऊ शकते आणि आपल्या टीमला पण त्यांना तपासता येऊ शकतं. त्याच्यासाठी याच्यासोबतच जे साहित्य आहे ते बनवण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे साचे आहेत पिस्तल बनवण्याचे, तसंच इतर जे साहित्य आहे लोखंडी साहित्य आणि ते घासण्यासाठी जे त्याचे जे उपकरणं लागतात ते सर्व आपल्याला तिथून मिळून आलेले आहेत. अशा प्रकारे ही कारवाई झालेली आहे. आपण आता एकूण किती आरोपी ताब्यात घेत? आरोपी आपण 45 आरोपी चेक केले ते 12 आरोपी आपण ताब्यात घेतले. त्यांचे इन्फॉर्मेशन फॉर्म भरून त्यांना म्हणजे त्यांचं डोजियर वगैरे तयार करून त्यांना आपण सोडलेलं आहे. आणि 2 आरोपी कडे आपल्याला आपल्या हद्दीमध्ये वेपन मिळाल्यामुळे त्या दोघांना आपण ताब्यात घेतलं. त्यांच्यावर दोघांवर पण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येकी एक गावठी कट्टा सापडलाय. दोघांकडे एक गावठी कट्टा सापडले, एक गाव सापडले. सर, जिल्ह्यातला सर्वात मोठा सर्च ऑपरेशन म्हणता येईल काय? जिल्ह्यातील सर्वात मोठा सर्च ऑपरेशन आहे का? हा, जिल्ह्यातील आतापर्यंत तर हे सर्वात मोठं सर्च ऑपरेशन म्हणता येईल. हे पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आणि विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेलं आतापर्यंतचं सर्वात मोठं सर्च ऑपरेशन म्हणता येईल. सर, पूर्वी जे इथे जे पोलीस निरीक्षक होते त्या टायमाला ज्या भागातून हे कट्टे येतात त्या भागात आपण नाकांची उभारणी केलेली होती, परंतु अधिकारी चेंज झाले आणि नाकाही बंद झाले. तर असे काही आपलं नियोजन आहे का? बरोबर आहे. आता ज्या संयुक्त सर्व प्रकारच्या उपाययोजना आपण आता इथून पुढे करणार आहोत, तर आपल्याला तिथला सगळा अंदाज आलेला आहे. नाकाबंदी सोबतच दुसरे सुद्धा भरपूर आम्ही उपाययोजना इथे करणार आहोत. उदाहरणार्थ, ज्या आरोपींकडे हे वेपन सापडतात त्या आरोपींकडून आता सखोल माहिती आमच्याकडे गुन्हेगारांचे रेकॉर्ड आता तयार झालेलं असल्यामुळे कुठल्या गुन्हेगाराकडून एकत्र त्यांनी हे वेपन घेतलेलं याची सुद्धा सखोल माहिती मिळू शकते. आणि जे रस्ते आहेत तिकडून येणारे त्याच्यावर सुद्धा आता वारंवार सरप्राईज नाकाबंदी लावून अचानक चेक केलं जाणार आहे, जेणेकरून त्यांना कुठलाही अंदाज येणार नाही की पोलीस कुठल्या वेळेला कारवाई करतो. ही होती जळगाव जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिलेल्या अधिकृत माहिती. या कारवाईमुळे आंतरराज्यीय गुन्हेगारी, फरार आरोपी आणि अवैध शस्त्र निर्मिती विरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट आहे. अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी दैनिक लेटेस्ट न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपले मत नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कॅमेरामॅन हरीश खरारे सोबत मी मुख्य संपादक हबीब चव्हाण. धन्यवाद.